सून झाले, आई झाले, सासू झाले आणि माझी मलाच हरवून बसले. आता सोंग पुरे झाले, सारी ओझी जड झाली. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमू देत आणि विशाल काहीतरी पुजू दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जगू दे. जीवन मला एकदाच मिळालेलं आहे आणि या जीवनात मी माझी एक हक्काची माझी स्वतःची ओळख तयार करणार आहे. एका ह्या छोट्या कवितेतून म्हणजे ही माझ्या वाचनात किंवा मी प्रत्येक ठिकाणी या कवितेचं उदाहरण देते, की या कवितेच्या माध्यमातून मी महिलांना एक संदेश देते, की ही पहिला मी कविता तुम्हाला ऐकवते. उमऱ्यावरचं माप ओलांडून मी आत घरात आले. 2 डोळ्यांची ज्योत झाली. माझे डोळे खालीवर. भुई म्हणाली, "तू माझी. काढ केर स्वच्छ कर." मी म्हटलं, "खरंच गाई." मी तिची केरसुनी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली, "तू माझी." मी तिची लाकडं झाले. जातं म्हणालं, "तू माझी." गहू झाले, ज्वारी झाले, उखळीतलं माप झाले. ताकातली रवी होऊन मखनीत नाचत राहिले. भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकून. बघ हं, भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकून. पंतीवात तेल होऊन कानी कोपरी उजळून टाकली. सून झाले, आई झाले, सासू झाले आणि माझी मलाच हरवून बसले. आता सोंग पुरे झाले, सारी ओझी जड झाली. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमू देत आणि विशाल काहीतरी पुजू दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जगू दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जगू दे. ही अशी समर्पक कविता सर्व तुम्हांसाठी ज्या खरोखर एक छोटी का असेना आपली स्वतःची ओळख तयार करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी एक पाऊल ते पुढं टाकलेलं आहे, की नाही माझं हे जीवन मला एकदाच मिळालेलं आहे आणि या जीवनात मी माझी एक हक्काची माझी स्वतःची ओळख तयार करणार आहे. आणि ही या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, की तुमचं क्षेत्र आवडीचं कोणतंही असू दे. मग तुम्ही उत्तम जेवण बनवणाऱ्या असू देत किंवा तुम्ही विणकाम करणाऱ्या असू दे, शिलाई काम असू दे, तुम्ही दुसऱ्यांना छान सजवणाऱ्या ब्युटी पार्लरच्या क्षेत्रातल्या असू देत किंवा अभिनयाच्या क्षेत्रातल्या असू देत. तुम्ही तुमची ती कला जोपासत राहिली पाहिजे. त्याला वेळोवेळी त्याला खत-पाणी घातलं पाहिजे. त्या तुमच्या छंदाला वेगवेगळ्या स्वरूपातून स्वतःला सिद्ध करत राहिलं पाहिजे आणि एक छान प्रकारे तुमचा हा जो आवडीचा छंद असू दे किंवा काही करण्याची कला आहे, ती तुम्ही लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या आवडीच्या आपल्या कामामध्ये समरस होऊन तुम्ही तुमचं एक ओळख आणि एक वेगळी छटा लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे.